मूल स्वरूपात सुरक्षित होता. एक समाजशास्त्र आणि इतिहासतज्ञ म्हणून याच धम्माचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल अभ्यास केला आणि आपल्या लाखो अनुयायासह याच सद्धम्माला अनुसरून आपल्या सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगतीचे, मुक्तीचे मार्ग आपल्याला खुले केले. 2500 वर्षापूर्वी तथागतांनी वर्षावास सुरू केला, कारण त्यावेळी पावसामुळे पायी फिरणे भिक्खू संघाला अशक्य होत असे. भिक्षाटन करता येत नसत. त्यांची उपासमार होत असे. नदी नाल्यांना पूर येत असत. अनेक आजारांचा सामना करावा लागे. भिक्खू संघाच्या पायी फिरण्यामुळे काही वेळेस शेतकऱ्यांचे देखील अतोनात नुकसान होत असे. हे सर्व लक्षात घेऊन भगवंताने भिक्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्मज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या आणि तेव्हापासून हा काळ वर्षावास म्हणून संपन्न होऊ लागला. आज या करोनाच्या महामारीमुळे गेले 3 महिने आपण घरामध्ये एकाच ठिकाणी स्वतःची व कुटुंबियांची आरोग्याची काळजी घेत बसलो आहोत. आपल्या घरामधून धम्मविषयक अनेक पुस्तके उपलब्ध असतात. इंटरनेटवरूनही अनेक पुस्तके उपलब्ध होतात. मग 1500 वर्षापूर्वी धम्म जाणून घेण्यासाठी युवान संघ 25,000 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून शकतो, तर आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेस प्रथम 5 भिक्खूंना दिलेले धम्मज्ञान स्मरून आपल्याला सहज शक्य होईल अशा पद्धतीने या वर्षावासामध्ये धम्माचा अभ्यास वाचन करावे, ही या प्रवचनामागचं मुख्य प्रेरणा आहे. या ठिकाणी मी चिनी प्रवासी, आता मी माझ्या मुख्य विषयाला सुरुवात करतो की या ठिकाणी चिनी प्रवासी साधारणतः इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये बुद्ध धर्म भारतीय भिक्खूद्वारे सिल्क रूटनी चीनमध्ये पोहोचला. आता या ठिकाणी स्लाइड मध्ये आपण पाहतो की या ठिकाणी 2 प्रकारचे सिल्क रूट आहेत. एक जमिनीवरून आणि दुसरा समुद्र मार्गे. जमिनी मार्गे ताकलमानचे वाळवंट, पामीरच्या पर्वतरांगा, हिंदकुश पर्वत ओलांडून भारताच्या उत्तरेस प्रवेश केला जातो या सिल्क रूटने. तसेच पुढे तो मार्ग युरोपात गेला आहे. दुसरा मार्ग साऊथ ईस्ट एशियामधून जे समुद्र मार्गे जो आहे हा बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अरबी समुद्रमार्गे पर्शिया आणि युरोप यांना जोडणारा. तर असे हे 2 सिल्कचे रूट आहेत. सिल्कचे रूट म्हणजे काय, या ठिकाणी त्या ठिकाणी चालायचा ट्रेड म्हणजे व्यापार चालायचा, त्याला आपण सिल्क रूट किंवा या मार्गावरून सिल्कची व्यापार आयात निर्यात होत असे, म्हणून त्याला सिल्क रूट म्हटले जाते. तर हे चिनी प्रवासी हजारो किलोमीटरचा खडतर पायी प्रवास करून वाळवंट, डोंगर, बर्फाच्छादित प्रदेश पार करून भारतात आले. भारतात येण्याचे त्यांचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा असा विश्वास होता की भारताकडे खऱ्या धम्माची गुरुकिल्ली आहे. या सर्व प्रवासात मुख्यत्वे 3 चिनी प्रवासी खूप महत्वाचे आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. एकूण 162 चिनी प्रवाशांनी प्रवास केला आहे धम्म जाणून घेण्यासाठी. व्यापारासाठी तर बऱ्याच जणांनी केलेला आहे, पण धम्म जाणून घेण्यासाठी 162 केला. त्यापैकी एक 3 जे आहेत ते 3 चिनी प्रवासी खूप महत्वाचे आहेत. तर पहिला जो आहे तो आहे फाहियान. फाहियानचा प्रवास काळ आहे इसवी सन 399 ते 414, म्हणजेच ते 5व्या शतकात येऊन गेले. धम्म अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आले की चीनमध्ये विनय पिटकाबद्दल अपुरे ज्ञान आहे, म्हणून ते त्याचा अभ्यास करण्यासाठी वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी चांगाय प्रांतातून सुरुवात करून सिल्क रूट मार्गे, या ठिकाणी हा चांगान प्रांत दिसतो, ह्या चांगान मार्गाबद्दल ह्या सिल्क रूटने प्रवास करून ते भारताच्या उत्तर भागातून त्यांनी प्रवेश केला. सिल्क रूट मार्गे गोबीचे वाळवंट, ताकलामाकांचे वाळवंट, पामीरच्या पर्वतरांगा आणि हिंदकुश पर्वत ओलांडून भारतात प्रवेश केला. भारतामध्ये ते 10 वर्ष होते आणि नंतर ते 2 वर्ष श्रीलंकेला गेले. या ठिकाणी श्रीलंकेला, आणि श्रीलंकेमधून जावा सुमात्रा या ठिकाणी ते या ठिकाणी काही दिवस थांबले आणि तिथून पुढे ते समुद्रमार्गे चीनला गेले.
जेव्हा ते चीनला पोहोचले त्या ठिकाणी त्यांनी इथून जे नेलेले जे धम्म ग्रंथ होते, बुद्धांचे धम्म होते, त्या धम्म ग्रंथांचं त्यांनी चीनी भाषेमध्ये त्याचं अनुवाद केले आणि वयाच्या 88व्या वर्षी त्यांचं निर्वाण झालं. त्यांचं जे फेमस बुक आहे अ रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट किंगडम्स, हे फार त्यांचं फेमस बुक आहे. नंतर हे फाहियान आणि हा जो दिसतो आहे हा अशोकाचा, ज्यावेळेस त्यांनी भेट दिली त्यावेळेस पाटलीपुत्रमध्ये अशोकाचा जो राजवाडा होता, त्या राजवाड्याचे या ठिकाणी आपल्याला भग्नावशेष या ठिकाणी दिसत आहेत. नंतर जो दुसरा प्रवासी आहे ईद सिंग, हे ईद सिंगचा जो प्रवासाचा काळ जो आहे तो 671 ते 695. हे ईद सिंग जे आहेत हे आधीचे दोन्ही प्रवासी म्हणजे फाहियान आणि युआन शांग या दोघांनाही ते फॉलो करणारे होते. वयाच्या 20व्या वर्षापासून ते भारतात येण्याचा विचार करत होते, परंतु काही कारणास्तव त्यांनी त्यांना जमलं नाही आणि वयाच्या 30व्या वर्षी ते भारतामध्ये येण्यासाठी निघाले. तेही चांगान प्रांतातून. लक्षात घ्या, चांगान प्रांतातून फाहियान पण तिथूनच निघाले होते आणि ईद सिंग पण हे चांगान प्रांतातूनच निघाले गेले. तेही समुद्रमार्गे. मात्र हे समुद्रमार्गे जावा सुमात्रा भारताच्या ताम्रलिप्टी म्हणजे या ठिकाणी हे ताम्रलिप्टी जो पश्चिम बंगालमध्ये आहे या ठिकाणी येऊन ते पोहोचले, आताचा बांगलादेश पोहोचले. तिथून ते नालंदा आणि काही बुद्धिस्ट स्थळांना भेटी देऊन परत ते समुद्रमार्गेच परत जावा सुमात्राला काही दिवस थांबून परत ते चीनला चांगान या ठिकाणी गेले. आपण आपल्या मुख्य प्रवासी म्हणजेच युआन सांग याविषयी माहिती घेण्यापूर्वी या ठिकाणी आपला जो मुख्य प्रवासी आहे तो युआन सांग. युआन सांग पूर्वी माहिती घेण्यापूर्वी आपण सर अलेक्झांडर कनिंगहॅम, याचे सर अलेक्झांडर कनिंगहॅम दिसतात, हे त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. 1861 एक नवीन निर्माण झालेले आर्किओलॉजिकल सर्वेअर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यातूनच पुढे ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था निर्माण केली त्यांनी. या संस्थेचे किती महत्व आहे हे आपण गेले काही दिवस पाहतच आहोत. जसे की आपण ASI म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, की ज्यांनी पुरातन जे उत्खननाचं कार्य करतं आणि जे त्याच्यातून जे काही साहित्य किंवा जे काही मटेरियल मिळतं त्याचं ते जतन करण्याचं काम आणि त्याचा अभ्यास करण्याचं काम हे ASI मार्फत केलं जातं. ही गव्हर्नमेंटचे एक ऑर्गनायझेशन आहे. आपण गेले अच्छा, या बाबतीत असं म्हटलं जातं की विदाउट कनिंगहॅम देअर वुड बी नो ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, अँड विदाउट दिस बुक ऑफ युआन शांग देअर वुड बी नो कनिंगहॅम. म्हणजे कनिंगहॅम शिवाय आपल्याला युआन शांग समजणार नाही आणि युआन शांग नसते तर आपल्याला कनिंगहॅम कळले नसते. तर हे या ठिकाणी कनिंगहॅमनी महत्वाच्या ज्या साइट्स आहेत कोणत्या त्यांनी उत्खनन केलं तर बोधगया, सारनाथ, सांची, तक्षशिला या ठिकाणी त्यांनी उत्खनन केले. महत्वाचे म्हणजे बुद्धगया या ठिकाणी त्यांनी उत्खनन केल्यानंतर त्याचं रिनोव्हेशन करण्याचं कामही त्यांनी सुरुवात केले, पण नंतर त्याचं पूर्णत्वाचं काम जे आहे ते मलेशियन सरकारने साधारणतः 1900च्या आसपास त्यांनी पूर्ण केलं. आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण ज्या बुद्धिस्ट स्थळांना भेट देतो ते कनिंगहॅम यांच्यामुळेच. म्हणजे कनिंगहॅमचं आपल्या बुद्धिस्ट स्थळांना आणि बुद्धांना परत आणण्यासाठी किती महत्वाचं योगदान आहे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं की त्यांच्यामुळेच आपल्याला धम्माचा गाडलेला इतिहास पुन्हा जागा झाला म्हणायला काही हरकत नाहीये, किंवा त्यांच्यामुळे जगात भारताची ओळख बुद्धाचा देश म्हणून झाली म्हणायलाही काय हरकत नाहीये. आपले आता मुख्य प्रवासी जे आहेत ते युआन सांग. आता युआन सांग यांचा जो प्रोनाउन्सिएशन आहे ते वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. तर मी इथे या ठिकाणी युआन सांग असा हा त्यांचा प्रोनाउन्सिएशन करीन, कारण चीनी भाषा, इंग्लिश भाषा या ठिकाणी त्यांचे शब्दांचे जे वेगवेगळ्या स्पेलिंगमुळे वेगवेगळ्या त्याचा प्रोनाउन्सिएशन करता येतो. तर युआन शांग ह्याने जो साधारणतः 629 ते 645 साधारणतः 16 वर्ष हा प्रवास केला. हेही लक्षात घ्या तुम्ही की हेही आधीचे जे दोन प्रवास याबद्दल मी बोललो तेही चांगान प्रांतातून निघाले होते आणि हेही चांगान प्रांतातून निघून गोबीचे वाळवंट आणि या मार्गे हिंदुकुश पर्वत, बामियान आणि असा हा जो जवळजवळ भारतामध्ये प्रवेश करून काश्मीर, कनौज, अयोध्या
लुंबिनी, बोध गया आणि नालंदा या ठिकाणी राहून त्यांनी नालंदा येथे ठिकाणी शिक्षण घेतलं आणि तिथून पुढे भारतातील इतर बुद्धिस्ट स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. त्यापैकी मग ते खाली दक्षिणेमध्ये विजयवाडा म्हणजेच अमरावती, नंतर कांचीपुरम आणि महाराष्ट्रामधला जो प्रदेश आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी आले. महाराष्ट्रामध्ये त्यांनी नाशिक, अजंठा, वेरूळ या ठिकाणी त्यांनी भेट दिलेले आहेत. आणि नंतर ते सुरतला वल्लभी या ठिकाणी गेले, तिथून ते उज्जैनला गेले आणि उज्जैनहून परत ते मुलतान, लाहोर अशा ठिकाणी जाऊन परत ते कनौजला आले आणि नालंदाला काही दिवस राहिले. तर असा एकूण त्यांचा 25,000 किलोमीटरचा प्रवास, हा प्रवास काय साधा सुद्धा नव्हता. त्यावेळेस म्हणजे 7व्या शतकामध्ये हा प्रवास अतिशय खडतर, काही डोंगराळ प्रदेश, काही वाळवंट, हजारो किलोमीटर पाणी नाही त्या ठिकाणी, बर्फाच्छादित प्रदेश आणि दरोडेखोर, या सर्वांचा सामना करत करत कसे पोहोचले. एकूण त्यांना 4 वर्ष भारतामध्ये येण्यासाठी त्यांना 4 वर्षाचा प्रवास करावा लागला. 32 ते 32 देशांना त्यांनी देशांच्या सीमा त्यांनी ओलांडल्या. अशा प्रकारे त्यांच्यावरती कितीतरी वेळा त्यांच्यावरती 80 वेळा त्यांच्यावरती हल्ला झाला, 80 वेळा ते डिझास्टर त्यांच्यावरती झाला आणि त्याच्यातून 80 वेळा त्याच्यातून ते जगून भारतामध्ये आले. तर त्याविषयी आपण या सगळ्या प्रत्येक स्थळांचा या ठिकाणी या दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला उल्लेख किंवा त्याविषयी माहिती घेणं थोडं अशक्य आहे. पण या ठिकाणी मी महत्वाच्या स्थळांचा उल्लेख देईन. फक्त तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा मी उल्लेख करतो त्यावेळी थोडंसं क्रिटिसाइज करा. आजची स्थिती आणि त्यावेळीची स्थिती काय होती हा थोडासा विचार करा, म्हणजे थोडंसं अधिक प्रमाणे आपल्याला ह्युएन समजून घेण्यास मदत होईल त्याची. ह्युएन सॅंगचा बालपणीचा काळ, तर त्यांचा जन्म हा चेन हुई या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये झाला, साधारणतः 602. त्यांच्या जन्माविषयी थोडासा तारीख हा नक्की वर्षाविषयी थोडीशी आहे. काही लेखकांच्या मते 600 मध्ये त्यांचा जन्म झाला, काहींच्या मते 602 असा जन्म झाला. तर साधारणतः त्यांचा मृत्यू जो आहे तो 5 फेब्रुवारी 664 या रोजी टोंगचुंग या शहरात त्यांचा झाला. आता ह्युएन सॅंग सहित एकूण त्यांना 3 मुलं होते. हे सर्वात लहान होते. त्यांचे वडील हे चेन हुई हे पुराणमतवादी कन्फ्युशियन होते. आता कन्फ्युशन म्हणजे काय? कन्फ्युशियन हा एक तत्ववेत्ता होता. हा बुद्धांच्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी होऊन गेला आणि तो पुराणमतवादी विचाराचा होता. आणि मग त्या ठिकाणी त्यांचे जे वडील होते ते त्यांचे फॉलोअर होते. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी त्यांच्या वडिलांनी अन्य भावांसोबत त्यांनी कन्फ्युशियसची विधी घेतला. जसं आपण श्राम्य विधी म्हणतो तसं त्यांनी कन्फ्युशियसची विधी घेतला. आणि आपल्या एका त्यांचा मोठा भाऊ होता तो बौद्ध भिक्षू झाला होता आणि त्यांचा बौद्ध यांच्याकडे खूप कल होता. वयाच्या कमी वय असतानाही त्यावेळेस जी डायनेस्टी त्या ठिकाणची जी होती, टँग डायनेस्टी होती, त्या ठिकाणी बौद्ध त्यांना एक स्कॉलरशिप घेतली होती आणि त्या स्कॉलरशिप मध्ये असं लक्षात आलं की ह्युएन सॅंगचं जे वय होतं ते त्या ठिकाणी बसत नव्हतं. तरीही त्यांची जी डिबेट करण्याची आणि धम्माविषयीचं जे ज्ञान होतं हे पाहून त्यांना कमी वयामध्ये सुद्धा त्यांनी परमिशन दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या अभ्यासासाठी त्यांना स्कॉलरशिप मिळाली आणि त्या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. आणि त्यांनी नुसता अभ्यासच नाही केला तर त्या ठिकाणी चांगले वादविवाद आणि लोकांना समजून सांगण्याची कला जी त्यांच्याकडे फार मोठे होते. त्यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवस ते आपल्या मोठ्या भावाकडे राहिले आणि वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी श्रामणेरची दीक्षा घेतली. श्रामणेरची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा अधिक अभ्यास केला. जवळपास जे अवेलेबल साहित्य होतं किंवा अवेलेबल जे धम्मगुरू होतो त्यांच्याकडे जाऊन त्यांनी शिक्षा घेतली आणि वयाच्या 20व्या वर्षी ते भिक्खू म्हणून त्यांनी ती दीक्षा घेतली. आता त्याच वेळेस त्यांना 626 मध्ये म्हणजे साधारणतः वयाच्या 25-26व्या वर्षी त्यांनी संस्कृतमध्ये प्रभुत्व मिळाला. आता संस्कृतमध्ये प्रभुत्व का मिळालं तर चीनमध्ये जो धम्म गेला होता, बुद्ध धम्म, हा संस्कृतमध्ये गेलेला होता. चीनमध्ये आणि काही वरच्या ठिकाणी जो आहे त्या ठिकाणी हा संस्कृतमध्ये गेला आणि खाली दक्षिणेकडे श्रीलंका, तिबेट या ठिकाणी काही ठिकाणी तो पाली याच्यामध्ये धम्म पोहोचला गेला. तर या ठिकाणी त्यांनी संस्कृतवरती प्रभुत्व मिळालं आणि वयाच्या 26-27व्या वर्षी म्हणजे 627 मध्ये त्यांना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यात त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही भारत प्रवास केला पाहिजे. आता भारत प्रवास कशासाठी करायचा आहे की त्यांना त्या ठिकाणी पुढील शिक्षण घ्यायचं आहे, कारण त्यांना धम्माविषयी खूप अधिकची माहिती त्यांना जाणून घ्यायची, त्यांच्यामध्ये खूप उत्कंठ आणि एक आस निर्माण झाली होती. परंतु ज्यावेळेस त्यांना भारतामध्ये जाण्यासाठी स्वप्नामध्ये त्यांना आदेश आला किंवा स्वप्नामध्ये त्यांना समजलं की आपल्याला भारतामध्ये प्रवेश जायचा आहे,
त्यावेळी त्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी सुई जी डायनेस्टी होती किंवा सुई जे राज्य होतं त्या ठिकाणी ते खारिज झालं होतं किंवा त्या ठिकाणी दुसरा राजा त्या ठिकाणी आल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच अराजकता माजली होती. आणि अराजकता माजल्यामुळे युआन सॅंगला तिथून बाहेर त्यांनी अशी अट घातली होती की बाहेर कोणताही बाहेरच्या देशामध्ये कोणीही बाहेर प्रवेश करू शकणार नाही किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही. आणि त्याच वेळी युआन सॅंगला भारतामध्ये यायचं होतं. मग त्यांनी त्या ठिकाणची परवानगी नाही मिळत असं बघून त्यांनी जो मगाशी मी तुम्हाला आधीच्या स्लाइड मध्ये जो दाखवला जो मार्ग अतिशय दूरचा आणि खडतर मार्ग जो अगदी 32 मंगोलिया वगैरे ह्या देशातून येऊन त्यांनी भारतामध्ये प्रवेश केला. कारण खूप दूरचा प्रवास त्यांनी मार्ग तो आक्रमणला जो की त्यांनी सिल्क रोड नाही फॉलो केला. आता त्यांनी तीर्थयात्रेला प्रवास केला. तर यापैकी मी जसं मगाशी म्हटलं की पहिल्या वेळी की मी सगळ्या स्थळांचा या ठिकाणी उल्लेख नाही करू शकत काळान्वये, पण काही ठिकाणचा उल्लेख करतो. तर साधारणतः 630 किंवा 627च्या आसपास ते टर्फान म्हणजेच गावचांग किंवा कावचांग किंवा त्यालाच आताच जे तुर्कस्थान आहे या ठिकाणी ते पोहोचले. आता हे जे गावचांग आहे त्यावेळेसच्या अशा परिस्थिती अशी सिच्युएशन म्हणजे अतिशय मोठं शहर होतं हे 627चा हा जो आहे हा एक मोठं शहर होतं. तर त्या ठिकाणचा जो राजा होता तुर्कस्थान मधला त्या राजाने त्यांना अतिशय आदराने त्या ठिकाणी बोलावणं केलं की कारण त्यांच्याकडे फार मोठा विहार होता आणि त्या ठिकाणी हजारो बौद्ध भिक्खू किंवा श्रामणे त्या ठिकाणी शिक्षा घेत होते. पण त्यांच्याकडे अधिकृत धम्म सांगणारा असा शिक्षक नव्हता. आणि मग त्यांना समजलं की हे युआन सॅंग जे भारताला चाललेले आहेत आणि मग त्यांनी त्यांचा रस्ता हे बदलून त्यांनी आपल्याकडे बोलावून घेतलं. आणि त्यांच्या प्रभावाने एवढे प्रभावित झाले त्यांच्या धम्म प्रवचनाने की त्यांना सांगितले की तुम्ही आमच्याकडे धम्मगुरू नाही, तुम्ही इथेच राहा, आम्ही तुमचा पाहिजे ते तुम्हाला पुरवठा करू. पण युआन सॅंगला भारताची ओढ लागलेली होती. भारतामध्ये येऊन त्यांना धम्म शिकायचा होता आणि भारतामध्ये येण्याची त्यांची जी आस होती ती त्यांनी सोडली नाही. ते बोलले की नाही, मला तिकडे धम्म शिकायला जायचंच आहे, मला भारतामध्ये जायचंच आहे. त्यांनी बळाचा वापर केला. त्यांनीच सांगितलं की आम्ही तुम्हाला परत हवाली करू त्या राजाच्या, कारण तुम्ही परवानगी घेऊन निघाला नाही. तरीही ते काय बदले नाही. त्यांनी जवळजवळ 3 दिवस त्यांनी अन्नाचा त्याग केला आणि 4थ्या दिवशी राजाने माफी मागितली आणि बोलला की मला क्षमा करावी आणि ठीक आहे, मी तुम्हाला जाण्यास परवानगी देत आहे, कृपा करून आपण जेवण करा. कारण ते 3 ते 4 दिवस त्यांनी जेवणाचा एक कणही खाल्ला नाही, जेवण नाही घेतलं, पाणी नाही घेतलं आणि शेवटी राजाला कसं तरी झालं आणि त्यांनी शेवटी त्यांना माफी मागितली आणि बोलले की आम्ही जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि मग त्यांनी जायला परवानगी दिली. पण म्हटले की ठीक आहे, मी जाण्याची तयारी करतो, पण 1 महिना तुम्ही या ठिकाणी राहा, 1 महिना मला द्या जाण्यासाठी तयारी करायला. आणि मग त्या ठिकाणी 1 महिना त्यांनी त्या ठिकाणी धम्मज्ञानाचा धम्म प्रवचनाचं 1 महिना दिला आणि 1 महिन्यानंतर त्यांना जाण्यास परवानगी दिली. त्यांच्याबरोबर 20 घोडे, 20 माणसं आणि काही सोनं चांदीची नाणी आणि 20 वर्ष पुरेल एवढं त्यांना साहित्य किंवा कपडे लत्ते त्यांच्याबरोबर त्यांनी दिले. आणि बरेच अंतर ते राजा आणि तिथे जी राणी आहे ती त्यांच्याबरोबर त्यांना सोडायला आले त्या ठिकाणी. आणि मग ते प्रवास करत करत पुढे निघालं आणि नंतर त्यांच्यावरती बरेच मग दरोडेखोर आले, बरेच अन्याय म्हणजे अटॅक करण्यात आला त्यांच्यावरती. त्यांचं सोनं घेऊन गेले ना, म्हणजे बऱ्याचशा त्यांच्या वस्तू घेऊन गेले. काही त्यांच्यातली माणसं त्या ठिकाणी मेले, काही घोडे मेले. बऱ्याचशा अशा प्रसंगाला करत करत ते पुढे आले. हे आताच जे आजच्याच दिशेला ते गावचांग किंवा कावचांग जे म्हणतो त्या ठिकाणचे भग्नावशेष आपल्याला दिसतात त्या ठिकाणी. आता तिथून जे परत आले, जसं मी मगाचा मार्ग सांगितला त्या मार्गामधलेच बामियान अफगाणिस्तान मार्गे ते आले आणि बामियान मध्ये हिंद पंथाची लोकोत्तरवादी शाखा त्या ठिकाणी काम करत होते. हजारो भिक्खू त्या ठिकाणी होते. संघाराम या ठिकाणी हा शब्द वापरतोय. तर संघारामाचा या ठिकाणी म्हणण्याचा उद्देश आहे की विहार, मोठमोठे विहार त्या ठिकाणी अनेक विहार होते. आणि त्या ठिकाणी महासांघिक शाखेचे आर्यदास आणि आर्यसेन हे 2 त्या ठिकाणचे जे भिक्खू होते त्यांना यांच्या मार्गदर्शनासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी, कारण का खूप मोठा बामियांच्या या ठिकाणी खूप मोठे संघाराम होते आणि खूप लांब लांब असे संघाराम होते. तर ते पाहण्यासाठी त्यांना ते हे 2 दिले आणि त्यांनी पाहिलं की एका उतरत्या ह्याच्यावरती 150 फूट उंचीची ही बामियांची मूर्ती आहे. ही आपल्याला माहिती आहे की काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी बामियान झालं आणि हे त्याच्यानंतर त्याचंही रिनोव्हेट केलेली जी मूर्ती आहे. नंतर त्यांनी असं बघितलं की एका विहारामध्ये जवळजवळ 1000 फूट
निद्रावस्थेत किंवा परिनिर्वाण ह्याच्यातली एक मूर्ती त्या ठिकाणी त्यांनी पाहिली. त्या ठिकाणी 1000 फूट म्हणजे विचार करा की किती मोठी ती मूर्ती असेल. आणि मग हे आजच्या आपण बघतो की त्या ठिकाणी त्याच्या तालिबानींनी हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी दृश्य आहे हे. तर सांगायचा उद्देश की बामियान हा फार मोठं एक बुद्धिस्ट सेंटर होतं. नंतर पुढे गांधार म्हणजेच पुरुषपर, पेशावर किंवा आपण त्याला अफगाणिस्तान म्हणूया. आता गांधार हा एक खूप मोठा बुद्धिस्ट सेंटर होता आणि बुद्ध धर्म त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पोहोचला होता. युवान सॅंग त्यांच्या पुस्तकात असं म्हणतो की हा जो परिसर आहे साधारणतः 20 किलोमीटरच्या परिघामध्ये हे शहर पसरलेलं होतं. 20 किलोमीटर म्हणजे फार मोठा परिसर झाला. आणि या ठिकाणचा जो राजा होता तो कनिष्क हा राजा होता. आणि त्या ठिकाणी कनिष्काचा स्तूप हा 400 फूट उंच आणि 750 मीटर एवढा त्याचा घेर होता. त्या कनिष्काच्या स्तूपाला 5 मजले होते आणि पहिला मजला 150 फूट उंच एवढा होता. त्या स्तूपावरती सोन्याचे पाणी दिलेले तांब्याची 25 धम्मचक्रे त्या तथागताने आणि त्यामध्ये तथागतांच्या रक्षा ठेवलेल्या होत्या. तर हा जो राजा आहे कनिष्क राजा, हा कनिष्क राजाचं हे जे आपल्याला कॉइन या ठिकाणी दिसतंय. तर या ठिकाणी मला एक तुम्हाला छोटीशी त्यांची एक गोष्ट शेअर करावीशी वाटते की ज्यावेळी कनिष्क राजा हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये तो नास्तिक होता, म्हणजे कुठल्याच धर्माला तो मानत नव्हता. पण असाच एकदा फिरत असताना त्याच्या समोर पाहिलं की एक सफेद ससा जो आहे तो माळ रानावरती सफेद ससा त्यानं पाहिला आणि मग त्या सफेद ससा जिथं दिसला त्यांना त्या ठिकाणी पोहोचले ते आणि त्या ठिकाणी ते बघितलं तर तो ससा गायब झाला. नंतर ते तसंच थोडं पुढे गेलं तर त्या ठिकाणी एक धनगराचा मुलगा होता आणि तो धनगराचा मुलगा त्या ठिकाणी एक 3 फुटाचा लाकडाचा स्तूप बनवत होता. मग राजाने कनिष्काने विचारलं की तू काय करतोयस? तर मग तो बोलला की मी स्तूप बनवतोय. मग त्याने विचार केला आणि मग त्यानं सांगितलं की एक बोधिसत्व स्वप्नामध्ये आलेलं होतं आणि त्या बोधिसत्वानं असं सांगितलं होतं की माझ्यानंतर काही वर्षांनंतर या ठिकाणी एक राजा होईल आणि तो राजा माझ्या रक्षांसाठी एक स्तूप बनवेल आणि तो खूप खूप मोठा स्तूप बनवेल असं. मग त्यावेळी त्या धनगराच्या मुलांना सांगितल्यानंतर त्यांना त्यावेळेस ते बुद्ध धर्माविषयी फार आकृष्ट झाले आणि त्यांना असं वाटलं की मीच तो राजा आहे जो बुद्धाने मला तो आदेश दिला आहे आणि मीच तो राजा आहे आणि मला तो स्तूप बनवायचा आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी मग ते बुद्ध धर्माला खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी वाहून घेतलं हे आपल्याला दिसून येते. हा जो बुद्धांचा जो स्टॅच्यू आहे अर्धवट रित्या हा आपल्याला मथुरेच्या म्युझियम मध्ये आजही आपल्याला पाहायला मिळेल. हा जो कनिष्काचा आज भग्नावस्थेत असलेला स्तूप आपण या ठिकाणी पाहतो आहोत. या ठिकाणी अतिशय मोठ्या स्वरूपात आहे. नंतर हे काही गांधारच्या लेण्यामधील काही हे आहेत शिल्प आहेत. नंतर पुढे काश्मीर. तर काश्मीर खरं तर आपल्याला काश्मीर हा आपल्या दृष्टीने आपल्याला एक पर्यटनाचं स्थळ म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. पण काश्मीर सांगायचा उद्देश हा की काश्मीर हे फार मोठं सेंटर होतं. काश्मीर हे फार मोठं सेंटर होतं, बुद्धिस्ट सेंटर होतं. आता काश्मीरमध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय त्यांच्या पुस्तकामध्ये की काश्मीरमध्ये 100 संघाराम होते, 1000 भिक्षू होते आणि सम्राट अशोकाने त्या ठिकाणी 4 स्तूप बांधले होते. सम्राट अशोकाने त्या ठिकाणी 4 स्तूप बांधलेले होते. आणि विशेष महत्वाचं म्हणजे श्रीनगर जे शहर आहे हे श्रीनगर शहर सम्राट अशोकानं वसवलेलं आहे. म्हणजे आपल्याला याविषयी आपल्याला अधिकची माहिती ज्यावेळेस मी हे करायला गेलो त्यावेळेस मला फार आश्चर्य वाटलं. आणि या ठिकाणी कनिष्काचं राज्य होतं. या ठिकाणी कनिष्काच्या काश्मीरमध्ये आपण हा जो विहार पाहतोय की बऱ्याच जण आपल्या ठिकाणी LTC घेऊन गेले असतील आणि त्यांनी पाहिलं असेल की एका डोंगरावरती दल्लेकच्या बाजूला जो आदिशंकराचार्य म्हणून जे आपल्याला हे जे मंदिर दिसतं आहे हे मंदिर हे आताच नाहीये किंवा 7व्या शतकातलं नाहीये, तर हे साधारणतः 2ऱ्या शतकातलं मंदिर आहे. आणि 2ऱ्या शतकातलं मंदिर आणि या ठिकाणी बुद्धिस्ट सेंटर होतं या ठिकाणी.
आणि हे बुद्धिस्ट सेंटर हे साधारणतः हा फोटो जो आहे हा 18व्या शतकातला आहे. 18व्या शतकामध्ये 18व्या शतकाच्या उत्तरार्ध मधला आहे आणि त्याचं रिनोव्हेशन केलं आणि नंतर मग आदि शंकराचार्याने त्या ठिकाणी मूर्ती स्थापन केली. हे जे आपण जे हे शारदा युनिव्हर्सिटी जे बघतोय ह्याचे भग्नावशेष आपण या ठिकाणी बघतोय, तर शारदा युनिव्हर्सिटी जी आहे ती आत्ता जी आहे ती भारत व्याप्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर या भागामध्ये ही युनिव्हर्सिटी आहे आणि हे फार मोठे सेंटर होतं, बुद्धिस्ट सेंटर होतं या ठिकाणी. तर या ठिकाणी अजून एक मला गोष्ट सांगायची आहे की कनिष्क हा जर मगाशी मी बोललो की कनिष्कांचा उल्लेख केला आणि कनिष्क हा फार मोठा राजा होता आणि त्याने बुद्ध धर्माला तो फार वाहून घेतलं होतं. तर कनिष्काने महापरिनिर्वाणानंतर म्हणजे बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 400 वर्षांनी कनिष्काचं राज्य आलं आणि 400 वर्षांनी त्यावेळेस भदंत पार्श्व म्हणजे त्यावेळेचे जे भिक्खू होते त्या भदंत पार्श्व यांच्या सांगण्यावरून त्यांनी एक चौथी संगीती घेतली त्या ठिकाणी. आता भदंत पार्श्वनी का सांगितलं त्यांना कनिष्कांना की तर ज्यावेळी आज जसं आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे मठ आहेत, वेगवेगळे आहेत, वेगवेगळे, तर त्याही वेळी अशीच परिस्थिती होती. प्रत्येक जण जो ज्येष्ठ आहे किंवा स्वतःला अर्हंत समजणारे जे भिक्खू होते त्यांचे एक वेगवेगळ्या शाखा होत्या आणि त्या शाखांचा एकमेकाशी काही संबंध नव्हता. त्यांना असं वाटायचं की माझी शाखा सर्वात चांगली आहे किंवा माझा जो अभ्यास आहे तो सर्वात उत्कृष्ट आहे, मग त्याचा अभ्यास त्या शाखेचा अभ्यास नाही आहे. त्या सर्व त्रिपिटकाच्याच शाखा, परंतु प्रत्येकाला असं वाटत होतं की माझी शाखा सर्वात चांगली आहे. आणि मग ज्यावेळी भदंत पार्श्वनाथ यांच्या लक्षात आलं की हा धम्म जो आहे तो असा विस्कळीत चाललेला आहे, याला आपण कुठेतरी सुसंगत किंवा एका ठिकाणी बांधलं पाहिजे आणि एकत्र आणलं पाहिजे. त्यावेळेस मग त्यांनी काय केलं की चौथी संगीत घेतली आणि कनिष्काने आणि त्या चौथ्या संगतीला 5 विद्यामध्ये पारंगत असलेले 500 विद्वान. आता 5 विद्या म्हणजे या ठिकाणी मी त्या विद्यांचा उल्लेख नाही करत, पण 5 विद्या म्हणजे अतिशय ऍडव्हान्स्ड मी म्हणेन की नुसत्या धम्मातल्याच नाहीये, तर अतिशय ऍडव्हान्स स्टडीमध्ये ते पारंगत असलेले 500 विद्वान अरहंतांना त्याने पाचारण केलं आणि त्यांना पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला राजगृह या ठिकाणी जी पहिली संगीत झाली होती त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी चिंतन करा थोडा वेळ. पण त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती फार वेगळी होती, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी जाणं आता शक्य नाहीये. मग त्यांच्यासाठी कनिष्काने एक मोठा संघाराम बांधला आणि त्या 500 विद्वानांसाठी, म्हणजे आपण आताच जसं पॅगोडामध्ये सेल हाऊस म्हणतो त्यासाठी सेल हाऊस बांधला आणि या ठिकाणी त्या सर्व 500 विद्वानांची चर्चा करून त्याच्यातून त्रिपिटकाचे निर्माण केले आणि त्रिपिटक हे त्यांनी नंतर ताम्रपट्टिकावरती लिहून त्याच्यावरती त्यांनी एक विहार आणि म्हणजे एक विहार मोठा विहार त्या ठिकाणी बांधलं. तर अशा पद्धतीने कनिष्कानं फार मोठं धम्माला वाहून घेतलं होतं. हा कनिष्क राजाशी आपण कधीतरी अधिक माहिती आपण नंतरच्या कधीतरी जाणून घेऊया. नंतरचे जे पुढचं जे काश्मीर मधून निघाल्यानंतर ते मथुराला आले. आता मथुरा आपल्याला माहित आहे, मथुरा कशासाठी फेमस आहे सगळ्यांना माहिती आहे, नवीन ओळख करून द्यायची गरज नाही मथुरेची. पण मथुरा मला सांगायचं या ठिकाणी की मथुरा हे सर्वात महत्वाचं सेंटर होतं, बुद्धांचं सर्वात महत्वाचं सेंटर होतं मथुरा हे. याचं कारण असं आहे की मथुरेमध्ये 20 विहार मोठमोठे होते. संघाराम म्हणजेच विहार होते. या ठिकाणी हीनयान आणि महायान पंथाचे जवळजवळ 2000 भिक्खू होते, 5 देवळे होते, निरनिराळ्या पंथांचे त्या ठिकाणी साधू राहत होते. फायांनी त्यांच्या पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे की शाक्य तथागतांच्या प्रमुख शिष्यांच्या रक्षा असलेले बरेचसे त्या ठिकाणी स्तूप आहेत. आता शाक्य तथागतांचे प्रमुख शिष्य कोणते आपल्याला माहिती आहे, सारीपुत्र मोगलायन ज्याने पहिली संगीती केली, पूर्ण मैत्रेयानी पुत्र, उपाली, आनंद, राहुल, मंजुश्री आणि इतर असे बरेचसे बोधिसत्वांचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी केला आणि त्या ठिकाणी त्यांचे संघाराम म्हणजेच विहार त्या ठिकाणी होते. आता या ठिकाणी विहार असताना त्या ठिकाणी स्तूपही त्यांचे होते आणि प्रत्येक स्तूपांचा वर्षातून काही दिवस त्यांचं 7 दिवस असे उत्सव चालायचा. आता त्या उत्सवामध्ये मग त्या ठिकाणी जे अभिधर्माला मानणारे सारीपुत्र मोगलायांचा उत्सव साजरा करायचे, जे सूत्रांचे विद्यार्थी होते ते पूर्ण मैत्रेयानी पुत्र यांचा उत्सव साजरा करायचे. आता पूर्ण मैत्रेयानी पुत्र जे आहेत ते अतिशय गर्वाने आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की हे सोपारचे रहिवासी होते, म्हणजे महाराष्ट्रातले ते रहिवासी होते आणि पूर्ण मैत्रेयानी पुत्र यांनी बरीचशी पुस्तकं सूत्राच्या ह्याच्यावरती बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत. कालाओगात ते आज आपल्याला अवेलेबल नाहीयेत,
पण फार मोठे ते साहित्यक आणि धम्माचे सूत्र लिहिणारे ते होते. विनयचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी ते उपालीचा उत्सव साजरा करायचे, भिक्षुनी जे आहे ते आनंदाचे उत्सव साजरा करायचे आणि श्रामणेर जे होते ते राहुलांची उत्सव साजरा करायचे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी उत्सव साजरा व्हायचा. मथुरेपासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती युआन शांगनी त्यांच्या ठिकाणी ली हा शब्द वापरलाय. तर ली म्हणजेच आत्ताचं जे मेजरमेंट आहे ते 500 मीटर. ओके, तर मी ते कन्व्हर्ट केले आणि मी 3 किलोमीटर या ठिकाणी म्हटलंय. म्हणजे ते साधारणतः 6 ली त्यांनी म्हटलंय त्या ठिकाणी, तर मी त्याचं 3 किलोमीटर असं मी म्हणतो. तर 3 किलोमीटर अंतरावरती मथुरेपासून एक उपगुप्ताचा संघाराम म्हणजे विहार होता. तो त्यांनी उल्लेख केलाय त्याचा की तो 30 बाय 30 आणि 20 फूट उंच असा तो होता. उपगुप्त हा शूद्र जातीचा होता किंवा शूद्र होता आणि वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी भिक्खूची श्रामणेरची हे भिक्खू झाले आणि 3 वर्षांनी ते अरहंत झाले. 3 वर्षांनी अरहंत झाले आणि 3 वर्षांनी अरहंत झाल्यानंतर त्यांनी एका कुटुंबाला प्रव्रजा दिली आणि तेही कुटुंब अरहंत झाले. आता अरहंत म्हणजे काय? तर अरहंत म्हणजे जे एनलायटन झाले नाही अजून, पण एनलायटनच्या मार्गावरती आहेत त्यांना अरहंत आपण म्हणतो. आणि हे जे आहेत उपाली किंवा उपगुप्त हे सम्राट अशोकाच्या समकालीन होते. हे आपल्याला मथुरेतले, आज आपण जर मथुरेत गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी हे भग्नावशेष किंवा स्तूप याचा कुठेही मागमूलाच दिसणार नाहीये, कारण त्या ठिकाणी बरंच अतिक्रमण झालंय आणि कशामुळे झालंय हे मला सांगायची गरज नाहीये. तर त्या ठिकाणी जर आपण बुद्धिस्ट आहोत, आपण हे आहोत, तर आपल्याला खरा इतिहास पाहायचा असेल तर आपण त्या म्युझियमला भेट द्यावी आणि त्या म्युझियम मध्ये हे आपल्याला दिसते. या ठिकाणी हे 2ऱ्या शतकातली स्टँडिंग बुद्ध आहे, हे 5व्या शतकातली बुद्धांची, आणि ही जी आहे ही अतिशय सर्वात महत्वाची जी आहे की बुद्धांची लाईफ लाईन, म्हणजे ह्याच्यात पूर्ण बुद्धांचं जीवन या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की त्यांनी 3 शिड्या आहेत स्वर्गातून त्यांनी जे आले त्या उतरले, हे पूर्ण या ठिकाणी त्यांची हे लिहिल्या. ही महामायेचा जो बुद्धांचा जन्म आहे तो या ठिकाणी पट्टिका या ठिकाणी दिसते आपल्याला. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला थोडासा धम्म त्या ठिकाणी कळून येतो. नंतर मथुरेवरून ते पुढे बोधिवृक्षाचे दर्शन घेण्यासाठी निघाले आणि बोधिवृक्षाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले. आनंदाश्रू यासाठी व्हायला लागले की बोलले की ज्यावेळेस बुद्धांना जो धम्म मिळाला होता, ज्यावेळेस बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली होती, बुद्ध एनलाइटमेंट झाले होते, त्यावेळेस मी कोणत्या स्थितीत असेल आणि त्यावेळेस मी कुठे असेल ते तर मला आता माहित नाही, पण आज या भौतिक जगामध्ये मी इथे आहे आणि मी आज या बुद्धांच्या ज्या ठिकाणी एनलाइटनमेंट झालं त्या झाडाखाली मी इथे उभे. अतिशय आनंदाश्रू आणि त्यांनी नतमस्तक त्या ठिकाणी झाले आणि त्यांना ते गहिवरून आलं त्या ठिकाणी. तर आज हे आपण पाहतोय की जसं मी मगाशी बोललो की कनिंगहॅमचं फार महत्वाचं वाटा आहे या ठिकाणी. तर कनिंगहॅमनी ज्यावेळेस युआन शांगच्या पुस्तकावरती शोधायला सुरुवात केली तर त्यावेळेस त्यांनी बोधगया या ठिकाणी उत्खनन केलं आणि उत्खनन केल्यानंतर हा जो फोटो आपण दिसतोय त्या ठिकाणी अशा पद्धतीचा हा विहाराची अवस्था झालेली होती. आणि मग कनिंगहॅमने त्या ठिकाणी त्याचं रिनोव्हेशन केलं आणि रिनोव्हेशन केल्यानंतर जो मी म्हटलं की मगाशी की मलेशियाच्या सरकारने त्या ठिकाणी 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्याचं राहिलेलं जे काम आहे ते पूर्णत्वास नेलं. तो आज जे आपल्याला दिसतो तो बुद्ध विहार तो असा आहे. तर आणि त्या ठिकाणी जे डायमंडचं थ्रोन म्हणजे हे बोधगयाचं डायमंडचं थ्रोन म्हणजे काय की ज्या थ्रोन वरती किंवा ज्या याच्यावरती बुद्धांना एनलाइटन झालं तो जो थ्रोन आहे किंवा ते जे सिंहासन आपण जे म्हणतो की किंवा ती वज्रशिळा म्हणून आपण त्या ठिकाणी की त्याच्यावरती बसून त्यांना त्या ठिकाणी एनलाइटन झालं, ती जी शिळा आहे. बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. तिथून पुढे नालंदावरून अगदी जवळ बोधगयावरून ते नालंदाला गेले. तर नालंदाचं खूप महत्वाचा भाग आहे या ठिकाणी, कारण नालंदा हे नालंदाचं नाव जे आहे ते एका नागाच्या नावावरून म्हणजे नालंदा या नागाच्या नावावरून पडलं. ते म्हणजेच नालंदा संगाराम आहे असंही म्हटलं जातं, किंवा नाल म्हणजे त्या ठिकाणी जे असणारे जे कमळ, ज्या ठिकाणी जे एक तलाव होता त्या ठिकाणी असणारे कमल, याच्यावरून पण त्याला नालंदा म्हटलं जातं. असंही म्हटलं जातं की बोधिसत्वाने राजाचा जन्म घेतला आणि तो खूप दानी होता, म्हणजे खूप दान द्यायचा, अव्याहतपणे दान देणारा, म्हणून त्याला नालंदाही असं म्हटलं जातं. असा हा नालंदा मधला जम्बूद्वीपातील एकमेव द्वितीय संघाराम होता की जो ज्या ठिकाणी विद्यार्थी, हजारो भिक्खू, हजारो उपवासक
तिथे राहून विद्या ग्रहण करत होते. असा हा त्यावेळेच्या कालावधीमध्ये किंवा जगातील सर्वात मोठा असा हा संघाराम किंवा विद्यापीठ होतं असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्या ठिकाणी 10,000 भिक्खू आणि उपासक एवढे होते असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. बरं, या ठिकाणी अभ्यास काय चालायचा? तर या ठिकाणी अभ्यास चालायचा महायानी पंथाच्या तत्वज्ञानाचा, हीनयान पंथाच्या 18 शाखांचा, वेद, असं नाही की फक्त बुद्ध धर्माचाच अभ्यास चालायचा, तर या ठिकाणी वेद, हेतुविद्या, शब्दविद्या, चिकित्सा विद्या, विचार करा, चिकित्सा विद्या सुद्धा या ठिकाणी चालायचा, अथर्ववेद म्हणजे जादूविद्या, सांख्य तत्वज्ञान याचाही अभ्यास त्या ठिकाणी चालायचा. तर यांना शिकवायला कोण होतं? तर या ठिकाणी 1000 विद्वान असे धम्मशास्त्री होते. 1000 विद्वान हे 20 धम्मशास्त्र म्हणजे धम्मशास्त्रात जो पारंगत आहे, ज्याचं विश्लेषण करू शकतो, असं ते 20 धम्मशास्त्राचं पारंगत विश्लेषण करणारे असे 1000 विद्वान शिक्षक, तसंच 500 विद्वान जे होते ते 30 धम्मग्रंथाचे एक्सप्लेनेशन करणारे, आणि जुआनजांग त्याच्यात त्यांचा धरून जे आहे जे इतर शिक्षक होते ते 10 असे विद्वान होते की जे 50 धम्मग्रंथाचे विश्लेषण करणारे. आणि त्यावेळेचे आचार्य जे होते ते शीलभद्र हे सर्व धर्म ग्रंथाचे विश्लेषण करणारे. आता या ठिकाणी एक जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की शीलभद्र, ठीक आहे पुढे बोलतो शीलभद्राविषयी. आणि कोणाचा तरी आवाज प्लीज म्यूट करा, मोटो सी प्लस. खर्च एका वेळेस त्या ठिकाणी 100 वर्ग चालत असायचे. आणि बरं, यांचा या एवढ्या सगळ्या लोकांचा खर्च कसा चालत असेल? तर या ठिकाणी जो खर्च जो आहे तो त्यांना 100 गावे इनाम दिली होती. बरं, कुणी दिलेली ही गावे? तर तो जो कुमार गुप्त किंवा गुप्त वंशातले जे होते त्या राजांनी त्या ठिकाणी किंवा गुप्त घराण्यातले जे राजाने जे होते त्यांनी ती गावं इनाम दिली होते. आणि त्या गावामधून 100 गावामधून 200 घरामधून प्रत्येक दिवशी शेकडो पोती तांदूळ, अतिशय उच्च प्रतीचे तांदूळ आणि अनेक मन दूध, तूप आणि फळावर हे या ठिकाणी येत असत. उद्देश हाच होता की या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे श्रम पडले नाही पाहिजेत आणि त्यांनी फक्त शिक्षा अर्जन करावी. आणि नुसते शिक्षा अर्जन करून नाही तर त्याचं तर रिटर्न जे समाजाला आहे, कारण मी मगाशी उल्लेख केला फक्त धम्मग्रंथाचं नाहीये, तर इतरही विद्यांचा अभ्यास केला जायचा आणि त्या विद्याचा अभ्यास समाजाच्या प्रगतीसाठी केला जायचा. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणची जी स्कॉलरशिप असेल किंवा त्यांना त्याची जी आपण ग्रँट म्हणू आताच्या पद्धतीमध्ये, ती ग्रँट त्या ठिकाणी दिली जायची. विद्यार्थी अतिशय शिस्तप्रिय होते. रात्रंदिवस त्या ठिकाणी धम्मचर्चा आणि इतर विषयावरती चर्चा चालत असायच्या. त्रिपिटकातील धम्मचर्चांमध्ये सहभाग व्हायचा. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला हा सहभाग घ्यावाच लागायचा आणि त्याला त्याच्या आपली मतं आणि त्याच्यावरती चर्चा करावीच लागत असे. बरं, या ठिकाणी प्रवेश कसा असायचा? तर प्रवेश हा अतिशय किचकट स्वरूपातला प्रवेश होता. त्या ठिकाणी जो द्वारपाल आहे तो द्वारपाल म्हणजेच आपण सध्या त्याला वॉचमॅन म्हणू किंवा एक मेन त्या ठिकाणी एंट्री देणारा असं आपण म्हणू टेक्निक. तर द्वारपाल जे आहे ते अतिशय किचकट आणि अवघड असे प्रश्न त्यांना विचारायचे आणि जर त्याच्यामध्ये तो पास झाला तरच त्यांना नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश दिला जायचा. बरं, आता ह्याचं प्रमाण कसं आहे? आज आपण बघतो प्रमाण, नीटचं प्रमाण किंवा नेटचं प्रमाण बोलतो की एवढं प्रमाण, म्हणजे त्यावेळेचं ह्यांची एंट्री लेवलचं जे प्रमाण होतं किंवा नापास होणाऱ्या विद्यार्थ्याचं प्रमाण असं होतं की 7-10, म्हणजे 10 विद्यार्थी जर ठिकाणी आले असतील नालंदामध्ये तर त्यापैकी 7 विद्यार्थी फेल व्हायचे आणि फक्त 3 विद्यार्थीच या ठिकाणी पास व्हायचे. आणि फेल झालेले विद्यार्थी परत धम्मशास्त्राचा अभ्यास करून परत नव्याने एंट्री करायला त्या ठिकाणी यायचे. या ठिकाणी या युनिव्हर्सिटीमध्ये अनेक विद्वान होऊन गेले, जसे की धर्मपाल, चंद्रपाल, गुणमती, स्थिरमती, प्रभामित्र, जिनमित्र, शीघ्रबुद्धी आणि शैलभद्र, तसेच जे आताचे आपले जे आर्यभट्ट आहेत हे सुद्धा नालंदाचेच विद्यार्थी. या नालंदा युनिव्हर्सिटीने खूप साऱ्या ग्रंथाची निर्मिती केली. आज आपल्याकडे नाही आहेत, हा भाग वेगळा, पण खूप साऱ्या ग्रंथाची निर्मिती केली. आणि या ठिकाणी जसं कुमारगुप्त किंवा शिलादित्य राजा, जसं शिलादित्य राजा या ठिकाणी मी उल्लेख करतो, शिलादित्य म्हणजेच हर्षवर्धन राजा, शिलादित्य म्हणजेच हर्षवर्धन राजा. तर हर्षवर्धन राजाने 100 फूट उंचीची पितळेच्या धातूचे चैत्यग्रह बांधत होते. ज्यावेळेस युवानशांग त्या ठिकाणी अभ्यास घेत होता किंवा अभ्यास करत होते त्यावेळेस. आणि तसंच 80 फूट उंचीची तांब्याची तथागतांची मूर्ती एका 6 मजली इमारती एवढ्या विहारात ठेवलेली होती.
80 फूट उंचीची तांब्याची आणि 100 फूट उंचीची पितळेची धातूची म्हणजे चैत्यग्रह बांधत होते. आता ते कुठे गेले काय गेले माहित नाही आपल्याला. तसंच त्याच कॅम्पसमध्ये एक भव्य ताराची मूर्ती आणि त्या ताराच्या मूर्तीचा वर्षातून 7 दिवस उत्सव चालत असे. नंतर बाजूला जवळच जो महामोगलान यांचा जन्म झालेलं जे गाव आहे कुलित, या गावी झाला आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकाने स्तूप बांधले आणि कुमारगुप्ताच्या काळामध्ये या ठिकाणी खूप प्रगती झाली. तसंच याच कॅम्पसमध्ये मूल गंधकुटी की ज्या ठिकाणी बुद्धांनी त्यांचा 11वा वर्षावास दिला किंवा घेतला, ती मूलगंधकुटी ही कुठे आहे? त्याच ठिकाणी आहे. आणि युआन शांगची जी राहण्याची जी जागा होती ती त्याच ठिकाणी होते. हे आपल्याला आपण आजची युआन म्हणजे नालंदा युनिव्हर्सिटीचे आपण काही क्षणचित्र पाहतो या ठिकाणी. तर हे अशा पद्धतीचं कॉरिडॉर आहे. ही साधारणतः त्यावेळी असं नालंदा शहर हे असं दिसत होतं, म्हणजे अतिशय म्हणजे आज आपण मुंबई किंवा हे या समोर काहीच दिसत नाहीये. हे अशोक वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही दिसाल की या ठिकाणी अशोक स्तंभ खूप बऱ्याच ठिकाणी, शहराच्या बऱ्याच ठिकाणी अशोक स्तंभ, अतिशय उंच उंचचे असे अशोक स्तंभ त्या ठिकाणी निर्माण झालेले होते. ज्या वेळेस जसं मी मगाशी म्हटलं की युआन सॅंगला त्यांना एक स्वप्न पडलं आणि ते स्वप्नामध्ये त्यांना भारतामध्ये जायचं आहे धम्म अभ्यास करायला. तसंच या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी आले या ठिकाणी नालंदा विहारामध्ये, तर त्या ठिकाणी जेव्हा त्यांना प्रवेश त्यांनी केला तर ते लोटांगण घालत आले या ठिकाणी. म्हणजे हाताने आज आपण बऱ्याच ठिकाणी तुम्ही लोटांगण कुठे घातलं जाते हे तुम्हाला माहिती आहे, पण हे लोटांगण घालत आले त्या ठिकाणी. जे शिलभद्र जे त्यावेळेचे जे आचार्य होते त्यांच्याकडे, आणि शिलभद्र ज्यावेळेस आले त्यावेळी त्यांनी विचारलं की तू कोण आहेस? तर ते बोलले की मी चीन मधून आलो आहे आणि माझं नाव युआन शांग. आणि या शिलभद्राने त्यांना सांगितलं की मी शिलभद्र हे यांचं वय 102 वर्षाचं होतं त्यावेळेस. आणि शिलभद्राचे त्यांच्या वयाच्या कारणाने किंवा त्यांना होणाऱ्या आजारांच्या कारणाने, त्यांच्या शरीराच्या कारणाने शिलभद्र हे आत्महत्या करायला चालले होते. पण ज्या दिवशी आत्महत्या करणार त्याच्या आदल्या दिवशी त्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्यांना असं सांगितलं की टँगमधून एक चीनी प्रवासी बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी निघाला आहे आणि त्याची तुम्हाला वाट पाहायची आहे. आणि ज्यावेळी ते भेटले त्यावेळेस ते बोलले की मी 3 वर्ष तुझी वाट पाहत होतो. म्हणजे त्यांनी त्याची आत्महत्या करायचा विचार सोडून दिला आणि ते त्यांची वाट पाहत बसले. आणि मग युआन शांग त्या ठिकाणी पोहोचले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी अतिशय अभ्यास अगदी केला आणि अतिशय उच्च प्रतीस त्यांनी मॅन्युस्क्रिप्टही त्या ठिकाणी स्वतःही ग्रंथ लिहिले. त्या ठिकाणी योगाच्या ह्याच्यावरती शिलभद्र फार एक्सपर्ट होते, त्यांच्याकडून तो पूर्ण त्याचा अभ्यास घेतला त्यांनी. आणि त्या ठिकाणी ते जसं मी म्हटलं की पहिल्या 10 मध्ये यांचं नाव आहे. तर पहिल्या 10 मध्ये सांगतो मी, वेळेचं भान ही आहे. वेळ आहे ना माझ्याकडे? वेळ आहे ना माझ्याकडे? एक 15 ते 20 मिनिटं. हा ठीक आहे, चालेल. हा ठीक. तर या ठिकाणी यांना जे आचार्य होते, ह्या आचार्यांना 10 जे वरचे जे आचार्य मगाशी मी उल्लेख केला, ते 10 आचार्यांना त्यांना फिरण्यासाठी हत्तीची सोय असायची त्यावेळेस. आणि दोन नोकर म्हणजेच 2 भिक्खू असायचे आणि कधीही त्यांना कितीही खाण्यापिण्याचे काही कमी नसायचं त्यांना. आणि फार मोठा त्यांचा विहार असायचा त्यांना राहण्यासाठी. म्हणजे एवढी त्यांची चांगली मोठी प्रकारची सोय केलेली त्या ठिकाणी असत. तर हे शिलभद्र आचार्यांनी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना शिक्षा जसं मी मगाशी बोललो की मूलगंध कुटी या ठिकाणी बुद्धांनी त्यांचा 11वा वर्षावास घेतला, हे आपण त्याचं क्षणचित्र पाहतोय. हे अशा पद्धतीचं कॉरिडॉर होतं. विद्यार्थ्याला राहण्याची जी या ठिकाणी अशा सोय होती. तिथून पुढे त्यांनी अभ्यास घेतल्यानंतर किंवा अभ्यास त्या ठिकाणी झाल्यानंतर, पूर्ण अभ्यास घेतल्यानंतर त्यांनी भारताच्या इतर बौद्ध स्थळांना व्हिजिट द्यायचं किंवा त्या ठिकाणी जायचं असं ठरवून ते तिथून निघाले. जसं मी मगाशी पहिल्या ह्याच्यात सांगितलं की ते नालंदा मधून निघाले आणि तिथून ते विजयवाडा म्हणजेच अमरावती या ठिकाणी खूप मोठं सेंटर आहे, हे आपल्याला आजही माहिती आहे. तिथून ते कांचीपुरमला आले. कांचीपुरम सुद्धा फार मोठं सेंटर होतं. कांचीपुरम मध्ये 100 संघाराम आणि 10,000 भिक्खू होते. ते महायान पंथातले होते. तसेच त्या ठिकाणी 80 देवळे होते आणि तथागत बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी येऊन गेले होते प्रवचनासाठी किंवा डिस्कोर्ससाठी. त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी कांचीपुरमला येऊन गेल्याच्या नोंदी त्यांनी
लिहिलेले आहेत. बर, धर्मपाल बोधिसत्व जे आहेत त्यांचं जे मूळ जे आहे ते त्यांचा जन्म जे आहे ते कांचीपुरमचा आहे. या ठिकाणी अशोकाने अशोक स्तंभही त्या ठिकाणी बांधलेला होता. इसवी सन पहिले ते 5व्या शतकापर्यंत या ठिकाणी बुद्ध आणि जैन धर्माचा फार मोठा पगडा होता आणि हे अभ्यासाचं केंद्र होतं. हे एवढं मोठं केंद्र होतं की जसं वाराणसीला किंवा या ठिकाणी जसं केंद्र होतं अभ्यासाचे किंवा युनिव्हर्सिटी होती, तशी कांचीपुरमची युनिव्हर्सिटी होती बुद्ध तत्वज्ञानाची आणि बुद्धाची तत्वज्ञान सांगत. आपण त्याच्यातली काही बरं, या ठिकाणी कांचीपुरमला आल्यानंतर युआन सांगला सिलोनला म्हणजे श्रीलंकेला जायचं होतं, पण श्रीलंकेमध्ये एक बंडाळी झाली आणि त्या ठिकाणी ते राज्य उलथापालथ झाल्यामुळे त्या ठिकाणी अशांतता निर्माण झाल्यामुळे ते त्यांना तिथून न जाता ते सरळ ते परत कांचीपुरमवरून परत ते उत्तरेकडे प्रवासाला निघाले. आपण काही त्यातले फोटोग्राफ पाहू. हे जे आहे 11व्या शतकामधील फोटो नीट पहा. मॅन्युस्क्रिप्ट आहे. या मॅन्युस्क्रिप्ट मध्ये वसुधरा तारा म्हणून आहे की महायाना विहार इन कांची, म्हणजे या ठिकाणी ह्या मॅन्युस्क्रिप्ट मध्ये आहे. आज पहा, नीट पहा फोटोकडे आणि आताच्या फोटोकडे पहा, तुमच्या लक्षात येईल की नक्की काय कसं ट्रान्समिशन कसं होत गेलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं. हे म्युझियम मध्ये आज चेन्नई म्युझियम मध्ये त्या ठिकाणी सापडलेले बुद्धांचे मूर्ती आहे. काही मंदिरामध्ये काही शाळेमध्ये अशा प्रकारच्या बुद्धांच्या मूर्त्या दिसत आहेत. दुसऱ्या तिसऱ्या शतकातल्या आहेत. हे जे एकांबेश्वर टेम्पल आहे कांची मधलं, त्या टेम्पलच्या वॉलवरती आपल्याला बुद्धांच्या बऱ्याचशा अशा मूर्त्या दिसत आहेत वेगवेगळ्या मुद्रेच्या. तसंच त्याच मंदिरामध्ये जो पिलर आहे, जसं आपल्याला पंढरपूरच्या मंदिरामध्ये जे पिलर वरती ज्या मूर्त्या ध्यानस्थ भगवान बुद्धांच्या दिसतात, तसे त्या ठिकाणी बऱ्याच पिलर वरती अशा मूर्त्या आहेत. तर म्हणजेच कांचीपुरम सुद्धा हे फार मोठं बुद्धांचं उद्दिष्ट केंद्र होतं आणि कांचीपुरमचे 7व्या शतकामध्ये आदि शंकराचार्य यांचा जन्म झालेला आहे. तिथून ते कांचीपुरम मधून ते निघाले उत्तरेकडे, महाराष्ट्र हा या ठिकाणी आले. तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये जो उल्लेख आहे तो थोडासा विस्तारित स्वरूपात उल्लेख आहे. असं स्पष्ट असं ते ठिकाण लक्षात येत नाही महाराष्ट्रामधले नक्की त्यांनी कोणत्या स्थळांना आणि कशा दिल्या. तर ज्यावेळेस ते महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेस जे या ठिकाणचे जो राजा होता शिलादित्य, आणि शिलादित्याला ज्यांनी हरवलं ते पुलकेशी, या पुलकेशींचं राज्य या ठिकाणी होतं आणि शिलादित्य दुसरा या ठिकाणचंही त्या ठिकाणी राज्य होतं. तर त्यामुळे नक्की महाराष्ट्राची राजधानी कोणती हे थोडंसं संभ्रमावस्थेतलं आहे की नक्की कोणत्या ठिकाणाला त्यांनी भेट दिली. तर त्याने असं उल्लेख केलाय की महाराष्ट्रामध्ये 100 विहार होते, 1000 भिक्खू होते, ते महायान आणि हीनयान पंथाचे होते आणि 100 देवळे होते. या ठिकाणची जे माणसं आहेत किंवा जे लोक होते, म्हणजे त्यांनी नुसतं विहार किंवा या ठिकाणचाच उल्लेख केला नाहीये. या ठिकाणच्या राहणीमानाचा, या ठिकाणच्या समाज व्यवस्थेचा, या ठिकाणचे खाण्याच्या पद्धती, या ठिकाणच्या ज्या असणाऱ्या झाडं असतील किंवा वनस्पती असतील याविषयी त्यांनी त्या ठिकाणी नोंदी करून ठेवलेल्या आहेत. तर काही पाखंडी म्हणजे जे आपल्या धर्माला मानत नाही ते दुसऱ्या धर्माला मानणार आहे, ते त्यांना आपण पाखंडी असं म्हणतो. नंतर काही बुद्ध धर्माचा ग्रंथाचा अभ्यास करणारे या ठिकाणी होते आणि अशोकाचे 5 स्तूप बांधले असे या ठिकाणी उल्लेख आहे त्यांनी. आणि नंतर ते नाशिकला गेले, नाशिकवरून ते अजिंठा वेरूळला गेले, अजिंठा वेरूळवरून ते सुरत मार्गे परत ते मुलतान, लाहोर या ठिकाणी जाऊन लाहोरहून परत ते कन्नौजला आले आणि कन्नौजवरून परत ते नालंदाला आले आणि नालंदाला आले आणि परत नालंदाला आल्यानंतर त्या ठिकाणी आता त्यांनी जवळजवळ भारताच्या पूर्ण प्रदेशावरती त्यांनी परिक्रमण केल्यानंतर ते आता परतीच्या प्रवासाला लागले आणि परतीच्या प्रवासाविषयी त्यांनी मग शैलभद्राशी चर्चा केली आणि बोलले की आता मला या ठिकाणी ज्या उद्देशाने आलो होतो किंवा ज्या हेतूने मी आलो होतो ते मी आता साध्य केलेलं आहे. मला पाहिजे ते माझं समाधान झालेलं आहे आणि आता मला परत गेलं पाहिजे आणि हा जो धम्म आहे किंवा मी जे या ठिकाणी जे शिकलेलं आहे ते माझ्या देशामध्ये जाऊन त्या देशामधील राजाला आणि तिथल्या जनतेला मला हा धम्म समजावून सांगितला पाहिजे. त्यासाठी मला जाणं क्रम प्राप्त आहे. शैलभद्रांनी सांगितलं की अगदी योग्य आहे, हा धम्म पोहोचला पाहिजे त्या ठिकाणी. पण त्याच कालावधीमध्ये, कारण भारतामध्ये ज्यावेळेस युआनशांग आला त्यावेळेस भारतामध्ये बौद्ध धर्माला उतरती कळा लागलेली होती. हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. दुसरी गोष्ट आहे की सगळीकडेच बौद्ध होते असेही नाहीये. तर त्यावेळेस आणि
युआन शांग त्या ज्यावेळेस इथे आला त्यावेळेस त्यांची पूर्ण भारतभर एवढी चर्चा होते की एक चीनी प्रवासी आला आणि तो खूप हुशार आहे, खूप प्रवीण आहे तो अभ्यासामध्ये आणि खूप म्हणजे त्याच्यावरती कोणी त्याच्यासमोर कोणी डिबेट करायला किंवा चर्चा करायला कोण तयारच होत नाहीये. एवढ्या पद्धतीने त्याची चर्चा पूर्ण भारतभर झाली होती. आणि मग ही चर्चा कामरूपाच्या म्हणजेच आताच्या आसामच्या कुमार राजा म्हणजेच भास्कर वर्मा यांच्या कानी पडली आणि भास्कर वर्मा जे होते ते शीलभद्र म्हणजे आचार्य जे नालंदाचे होते त्यांचे ते शिष्य होते. आणि मग त्यांनी त्यांना निमंत्रण पाठवले की मला आपण जे चीन मधून जे आलेले जे धम्म उपासक आहेत मला त्यांना भेटायची इच्छा आहे, कृपा करून आपण त्यांना पाठवून द्यावे. आता प्रश्न असा झाला की त्याच वेळी शिलादित्य राजांनीही युआन सांगला बोलवलेलं होतं त्यांच्या ठिकाणी चर्चा करायला. मग युआन सांगला ज्यावेळेस त्यांनी मग त्यांनी काय केले की आता शिलादित्य राजा म्हणजे हर्षवर्धन राजा, या ठिकाणी हर्षवर्धन हे खूप मोठे राजा होते. मग त्यांनीच सांगितलं की शैलभद्रांनी सांगितलं की आपण त्यांना नकार दिला, कुमारराजांना त्यांनी नकार दिला की नाही मी पाठवू शकत नाहीये काही कारणास्तव. मग कुमारराजांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर तुम्ही पाठवून देत नसाल तर तुमच्या लक्षात आहे का शशांक राजानी म्हणजे त्यावेळेचा पूर्वीकडचा एक राजा होता शशांक, या शशांक राजानी बुद्ध ज्यावेळेस बोधिसत्व ट्री किंवा बोध जो बोधी 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 ट्री जे आहे की बोधी जे वृक्षाचं पूर्ण मुळासहित ते उपटून टाकलं होतं त्या राजाने. एवढा त्यांना राग आलेला होता आणि पूर्ण मंदिर उद्ध्वस्त केलेलं होतं त्या शशांक राजाने. आणि ज्यावेळेस असं उल्लेख आहे त्यांच्या पुस्तकामध्ये की ज्यावेळेस युआन सांग त्या ठिकाणी गेले होते त्यावेळेस मग जे मगधवरती जे राज्य करत होते त्या राजाने त्या ठिकाणी गायींच्या दुधाने तुपाने त्याच्या मुळावरती एक हे टाकून त्याच्यावरती ते मुळ परत त्याला कोंब फुटून ज्यावेळेस युआन सांग त्या ठिकाणी गेले त्यावेळी 10 फूट आले होते आणि मग त्याला कोणी इजा पोहोचू नये म्हणून त्या राजाने खूप मोठी भिंत बांधली त्याच्या भोवती, जे आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसते आहे. तर अशा पद्धतीने त्यांना धमकी दिली कुमार राजाने की जर तुम्ही त्याला पाठवत नसाल तर मग मी येऊन पूर्ण नालंदा जे आहे ते नालंदा उद्ध्वस्त करीन. मग त्यावेळेस शैलभद्रांनी सांगितलं की ठीक आहे, काय हरकत नाहीये, तू जा त्यांच्याकडे जा, तो राजा फार धम्म ज्ञानी आहे आणि तू त्याचं मन जिंकलंस की त्याच्या प्रजेचंही मन जिंकशील. असं करून त्यांनी त्यांना त्या ठिकाणी पाठवलं. त्या ठिकाणी कुमार राजाने त्यांचं खूप अतिशय आदरातिथ्याने त्यांचं स्वागत केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या धम्म प्रवचनानं अतिशय ते प्रभावित झाले. आणि त्याच वेळेस शिलादित्य राजांचा हुकूम आला की जो प्रवासी चीन मधून जो आलेला प्रवासी आहे त्यांना माझ्या ठिकाणी घेऊन यावे. आता प्रश्न असा पडला की आता आणि त्यांच्या लक्षात आलं की जो चीनचा प्रवासी जो माझ्याकडे यायला निघालेला होता तो गेलेला आहे कुमार राजाकडे. मग त्यांनी कुमार राजाला सांगितलं की बाबा रे ते युआन सांगला तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या. त्यांनी सांगितलं की माझे शीर घेऊन जाऊ शकता पण मी युआन सांगला पाठवून देणार नाहीये, असा त्यांनी निरोप शिलादित्य म्हणजेच हर्षवर्धन राजाकडे पाठवला. हर्षवर्धन राजाला राग आला, असं काय हा बोलतो म्हणून. हर्षवर्धन राजा बोला की ठीक आहे द्या पाठवून तुमचं शीर. मग कुमार राजाच्या लक्षात आलं की अरे बापरे आपण काय बोललो हे, आणि मला वाटतं ह्या शिलादित्य राजांनी फार सिरियस घेतलेलं दिसतंय. आणि मग त्यांनी जवळजवळ 20,000 हत्ती 30,000 हत्ती 20,000 बोटे घेऊन गंगेच्या याच्यातून ज्या ठिकाणी शिलादित्य राजा राहत होता त्या ठिकाणी ते आले आणि त्या ठिकाणी गंगेच्या उत्तरेच्या तीरावरती त्यांनी हे टाकला आणि मग ते शिलादित्य राजाकडे घेऊन गेले. तर अशा पद्धतीनं ते मग शिलादित्य राजा ज्यावेळेस घेऊन गेले त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांची एक बहीण जी होती त्यांच्यापेक्षा लहान बहीण ती पण नाव त्यांचं राजश्री, ते संमतीय तत्वज्ञान म्हणजे हीनयान पंथाची ती फार अभ्यासू होती. आणि ज्यावेळेस शिलादित्य राजाने ह्युआन सांगच्या पुस्तकावरती चर्चा करण्यासाठी त्यांनी आमंत्रण, आता त्यांनी कोणतं पुस्तक ठेवलं होतं की त्यांनी असं म्हटलं होतं की मी जे पुस्तक दिलेलं आहे या पुस्तकाच्या कोणीही चर्चा करल तर त्याचे मी ते म्हणजे ह्याच्या त्यांचे मुद्दे मी खोडून काढू शकतो, असं त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं. आणि त्या पुस्तकाच्या ह्याच्यावरती चर्चा करण्यासाठी हर्षवर्धन राजाने एक पूर्ण भारत देशातल्या पूर्ण राजांना 18 देशांच्या राजांना आणि पूर्ण तिथल्या त्या जे विद्वान होते त्या विद्वानांना सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रण दिलं आणि सांगितलं की या ग्रंथातील एक शब्दही शहाणपणाचा नाही
असं जर कोणी दाखवून दिलं किंवा या ग्रंथातील मुद्द्यासंबंधी वादविवाद करून लेखकाचा जर कोणी पराभव केला तर प्रतिवादींच्या इच्छेप्रमाणे मी माझे शीर बक्षीस देईन. विचार करा, एक कुठला एक जे एक प्रवासी आहे आणि त्या प्रवासीने लिहिलेल्या पुस्तकावरती या ठिकाणचा सम्राट असं सांगतो की त्या पुस्तकावरती कोणी जर चर्चा करायला जर हरवलं किंवा ह्याच्यावरती जर मुद्दा जर खोडून काढला तर मी माझं शरीर देईन. म्हणजे केवढा हा प्रबळ आत्मविश्वास त्या पुस्तकावरती किंवा युवान संघावरती या ठिकाणी दिसून येतो. तर जवळजवळ 18 दिवस हा वादविवाद चालला, त्या ठिकाणी कोणीही तयार झालं नाहीये आणि शेवटी मग 18व्या दिवशी नंतर त्या ठिकाणी त्यांना 10 सुवर्ण नाणी म्हणजे 30,000 चांदीचे नाणी, 100 किमती चिवरे असं सगळं त्यांना देऊ केलं. परंतु ते त्या ठिकाणी त्यांनी काहीही त्यातलं घेतलं नाहीये आणि ते तिथून ते निघाले. ज्यावेळेस निघाले त्यावेळेस राजाने सांगितलं की हे आपण कन्नौज शहर, आताचं जे शहर आहे त्यावेळेचं कन्नौज शहर पहा, अतिशय सुंदर शहर होतं. त्या ठिकाणी त्यांचं चांगलं स्वागत केलं होतं आणि त्यांची जी राजश्री जी बहीण आहे ती प्रभावित होऊन हीनयान पंथाची असतानाही तिनं महायान पंथाचा फॉलो करायला सुरुवात केली यांच्या प्रभावामुळे युवान सॅंगच्या. हे जे कन्नौज आहे ते साधारण 641 शहर या ठिकाणी दिसतंय. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते निघाले परतील, आता बोलले की ठीक आहे मी निघतो, म्हणून त्यांनी हर्षवर्धन राजांना विनंती केली आणि मग हर्षवर्धन राजा बोलला की दुसऱ्या दिवशीच महामोक्ष परिषद आहे प्रयाग या ठिकाणी, आपण ती अटेंड करावी आणि मग तिथून पुढचा प्रवास करावा. आणि मग प्रयागची महामोक्ष परिषद म्हणजे ही जी परिषद आहे ती दर 5 वर्षांनी हर्षवर्धन राजा त्या ठिकाणी घेत असत. आणि ज्यावेळेस युवानसांग त्याकडे पोहोचले तेव्हा ते 6वी परिषद होते. आता प्रयागची महामोक्ष परिषद म्हणजेच आजचा कुंभमेळा, ज्याला आपण कुंभमेळा म्हणतो, की ती आजची महामोक्ष परिषद. आता या महामोक्ष परिषदेमध्ये भारतातील ज्या ठिकाणाहून ते आमंत्रण पाठवायचे त्या ठिकाणचे श्रमणांना, आखंडींना, विद्वानांना, निराश्रित असणाऱ्यांना, परित्यक्त असणाऱ्यांना, दुःखी लोकांना आणि त्या ठिकाणी आमंत्रण करून त्या ठिकाणी जो हर्षवर्धन राजा आहे साधारणतः 5 लाख लोक जमायचे. आणि या जो गंगा आणि यमुना हा जो इथला जो प्रदेश आहे अतिशय म्हणजे सखल प्रदेश आहे. साधारणतः 7.5 किलोमीटरचा जो प्रदेश आहे, या 7.5 किलोमीटरच्या प्रदेशावरती मंडप टाकलेला असायचा त्या ठिकाणी. आणि त्या मंडपामध्ये त्यांचं सोनं, चांदी, जे काय त्यांच्याकडचं मौल्यवान वस्तू आहेत त्या ठिकाणच्या त्या वस्तू पहिल्यांदा बौद्ध भिक्खूंचं त्यांना दान दिलं जायचं, नंतर ब्राह्मणांना दान दिलं जायचं, नंतर त्याच्यानंतर जे विद्वान असतील किंवा जे लोक असतील, गरीब असतील, असे महिनाभर ते दान द्यायचं चालायचा हा प्रोग्राम. आणि काही वेळेला फक्त दान द्यायला फक्त ते त्यांचे हत्ती आणि त्यांचे सैनिक आणि त्यांचे जे अस्त्र आहेत ते सोडून सर्व दान, शरीरावरचे वस्त्रही त्यांनी दान दिले होते. आणि शेवटी कामरूप राजाने जे दिलेले दान दिलेली जी वस्त्र आहेत किंवा ज्या वस्तू आहेत त्यात ज्यांना दान दिले त्यांच्याकडून विकत घेऊन परत त्या हर्षवर्धन राजाला दिले. म्हणजे सांगायचा उद्देश आहे की अतिशय दान 5 वर्षाचं जे काही कमवलेलं आहे ते पूर्णच्या पूर्ण त्यांचा जो रिता करायचे आणि लोकांना ते दान करायचे. तर या ठिकाणी याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की ही जी सेंटर्स आहेत, जे नाशिक असेल, उज्जैन असेल आणि अलाहाबाद प्रयाग असेल किंवा हे हरिद्वार असेल, हे पूर्णतः बुद्धिस्ट सेंटर होते त्यावेळेस. असा उल्लेख मी म्हणत नाही, असा उल्लेख हा युवानशांगच्या याच्यामध्ये आहे. नंतर त्यांचं मायदेशी प्रयाण, आता याच्यानंतर ते मायदेशासाठी रवाना झाले. आता मायदेशासाठी रवाना झाल्यानंतर त्यांनी हर्षवर्धन राजाला बोलले की त्यांना विचारले की काय बाबा तुमच्या कसं जाणार आहे तुम्ही, तर ते बोलले की मी सिल्कच्या रूटने जाईन. त्यांना कसं जाईल म्हणजे मग त्या सिल्कच्या रूटने जाण्यासाठी त्याने त्यांची महिनाभर त्यांची तयारी करायला लागली. त्यांच्या बरोबर त्यांनी बरेच 20 घोडे, काही हत्ती, त्यांचे संरक्षण करण्यासाठी बरेच हे, आणि त्यांना सोने, चांदी आणि बऱ्याच असं त्यांना दिलं. आणि त्यांच्याबरोबर 4 महातार दिले. आणि महातार यातलं फक्त ता काढा आणि बाकीच्या गोष्टी पहा. यांचं काम काय होतंय की ह्यांना रस्ता दाखवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्यांचं काम होतं. आणि ज्या पुढचा जो तिकडचा जो राजा आहे किंवा ते आहे त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांना सूचना द्यायचं की बाबा आम्ही असं या ठिकाणी आम्ही एक बौद्ध भिक्खू या ठिकाणी जात आहे. आणि हे ते पुढच्या राजाला जाण्यापूर्वी हे करत होते, सांगत होते.
तर या अशा पद्धतीने ते जाण्यासाठी निघाले आणि त्या ठिकाणी त्यांचं चीन प्रांतामध्ये त्यांचं फार मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. आता त्यांनी आपल्याबरोबर काय काय वस्तू घेऊन गेले? तथागतांच्या रक्षा 150 अंश, मगध राज्यातील सोन्याचे बुद्धरूप, चंदनाचे बुद्धरूप, नंतर काही मूर्ती आणि एकूण असे जवळजवळ 657 ग्रंथ ते 20 घोड्यावरून घेऊन गेले आणि त्यांनी 74 ग्रंथाचं चीनी भाषेमध्ये अनुवाद केलं आणि वयाच्या 64व्या वर्षी त्यांचं परिनिर्वाण झालं. तर आपण या ठिकाणी या चित्रामध्ये पाहतो की घोड्यांवरती त्यांनी इथून जे साहित्य घेऊन गेले होते म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट आहे, त्यांनी लिहिलेले मॅन्युस्क्रिप्ट, खूप सारे मॅन्युस्क्रिप्ट लिहिले आणि बऱ्याच मॅन्युस्क्रिप्ट जे आहेत त्या नदीमध्ये एका ठिकाणी बऱ्याच मॅन्युस्क्रिप्ट त्या ठिकाणी वाहून गेल्या गंगेच्या नदीमध्ये. त्यावेळेचा जो राजा होता त्या राजानं आधी त्यांनी टर्फान या ठिकाणी गेले आणि त्या राजाला निरोप पाठवला की मी आलेलो आहोत आणि मी परमिशन घेऊन न गेलो होतो कारण त्यावेळेची सिच्युएशन अशी होती. आणि मग ते त्या ठिकाणी राजाने दुसऱ्या दिवशी सांगितलं की आणि मला तुमची यायची परवानगी द्यावी. राजाने परवानगी दिली आणि दुसऱ्या दिवशी स्वतः राजा त्या ठिकाणी आला आणि त्यांचं मोठ्या स्वरूपात स्वागत केलं आणि त्यांनी ज्या मूर्ती आणल्या होत्या किंवा जे साहित्य आणलं होतं त्याचे फार मोठी मिरवणूक काढली. ते असं म्हणतात की एवढी मोठ्या मिरवणूक काढली की त्यांना असं वाटत होतं की मी चेंगरून या ठिकाणी मरतोय की काय, एवढी गर्दी झाली होती असं त्यांनी उल्लेख केला त्याच्या ठिकाणी. आणि मग जेव्हा ते त्या ठिकाणी गेले त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचं मॅन्युस्क्रिप्टचं जे रूपांतरण आहे ते चीनी भाषेमध्ये केलं आणि चीनी भाषेमध्ये करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की हे एकट्या माझ्याच्यानं करणं शक्य नाहीये. मग त्यांनी इतर बौद्ध भिक्खूंना संस्कृतमध्ये त्यांना शिक्षण दिलं आणि संस्कृतमध्ये शिक्षण दिल्यानंतर कारण ते संस्कृतमध्ये इथून जे घेऊन गेले होते ते संस्कृतमधलं साहित्य होतं सर्व आणि संस्कृतमध्ये साहित्य घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्यांना शिक्षण दिलं आणि त्या सर्वांकडून मग चीनी भाषेमध्ये त्याचं रूपांतरण करून घेतलं. त्या ह्याच्यातून रूपांतरण करून घेतल्यानंतर हा जो 7 मजलीचा जो पॅगोडा दिसतोय आपल्याला वाईल्ड गुस पॅगोडा, आता याविषयी जास्त मी बोलत नाहीये. तर वाईल्ड गुस पॅगोडा हा जो 7 मजली पॅगोडा यामध्ये यांनी इथून जे घेऊन गेलेल्या वस्तू बुद्धांचं अवशेष हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते आजही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्याचं वयाच्या 64व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं आणि त्यांचा जो स्कलचा भाग आहे तो या ठिकाणी या जो टेम्पल ऑफ ग्रेट कम्पॅशनेट म्हणून आहे या ठिकाणी ते ठेवला आहे आणि इथूनच काही त्यांचा जो स्कल रिलायसेस जे आहेत ते आपल्याला या ज्या स्कल रिलायसेस ज्या आहेत त्या परत 1950 साली द ग्रेट लामा दलाई लामा यांच्या हस्ते परत त्या भारतामध्ये आणल्या आणि भारतामध्ये आणल्यानंतर नालंदा या ठिकाणीच नालंदाच्या या ठिकाणीच त्यांचं एक म्युझियम बनवलं गेलं आणि या ठिकाणी त्याचं त्या मूर्ती किंवा त्यांच्या अवशेष या ठिकाणी आहेत. त्या आपण ज्यावेळेस नालंदाला ज्यावेळेस जातो त्यावेळेस किंवा जाऊ त्यावेळेस ते आपल्याला पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी माझ्या शेवटच्या अंतरावरती येतोय. अशा पद्धतीने आपण हा जो चीनी प्रवासी आहे एवढ्या दुरून अगदी 25,000 किलोमीटर पेक्षा पायी असे खडतर प्रवास करून या ठिकाणी येतो आणि आपल्याला धम्म देतो आणि आपल्याला तो या बुद्धाच्या धम्माविषयी आपल्याला माहिती करून देतो. हे फार महत्वाचं आहे. तर याच्यानंतर तर आपण जो सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांना जेव्हा 19व्या शतकात ह्युएनसांग यांनी लिहिलेल्या सी यू की हे पुस्तक म्हणजे कोणाला कनिंगहॅमला जेव्हा सी यू की हे पुस्तक त्यांनी इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन करून घेतलं आणि त्या पुस्तकाच्या हाती लागले आणि त्यातून भारतीय पुरातत्व खात्याच्या सहाय्याने त्यांनी यात वर्णन केलेल्या बहुतांश स्थळांचा शोध घेतला आणि बरीच स्थळं जे आहे ते बुजवण्यात आली होती. हे आपल्या लक्षात आलं जे आता तुम्ही पाहिलंच आहे. खरा इतिहास या बऱ्याच स्थळांचे ब्राह्मणीकरण केले गेलेले आहे असं लक्षात आलंय. आवश्यक ठिकाणी उत्खनन करून झाकून ठेवलेल्या इतिहासात उजेडात आणला. हाच दृष्टिकोन नंतरच्या काळात इतरही इंग्रज संशोधकांनी अवलंबल्यामुळे बऱ्याच संदर्भ ग्रंथातून आज मंदिरे आणि देवळे म्हणून प्रसिद्ध असलेली ठिकाणे मूळची बौद्ध स्थळे असल्याची नोंदी आणि त्यांचे प्रमाणे नोंदवून ठेवण्यात आले आहेत.
बाबासाहेब हे एक इतिहासतज्ञ देखील होते. त्यांनी या बाबींचा सखोल अभ्यास केला होता आणि त्यामुळेच असे निश्चित वाटते की ह्युएन त्या काळी केलेल्या या नोंदीचा 20व्या शतकात बाबासाहेबांनी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन क्रांतीमध्ये देखील एक महत्वाची भूमिका आहे असं मला वाटतं. तर या ठिकाणी मी माझ्या जो दिलेला विषय होता किंवा जो घेतलेला विषय होता या ठिकाणी मी थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कितपत दिला आहे हे आपण उपासक आणि उपासिका यांनी सांगावंच. हा विषय खरं तर या मला मोटिवेशन मिळालं की या मोटिवेशन मी असंच या लॉकडाऊनच्या काळामध्ये युआन शांग हा 2016 साली प्रसिद्ध झालेला जो चित्रपट होता, आपणही पहा हा चित्रपट, अतिशय प्रेरणादायी हा चित्रपट आहे. 2-3 वेळा वाचला आणि रात्री 12:30 वाजता बी.डी. शिंदे ऑनलाईन दिसले आणि त्यांना कॉल केला आणि म्हटलं मी फोन करू शकतो का? तर बोलले की हा करा. म्हटलं की असं असं आहे, मी प्रवचन देऊ शकतो या विषयावरती. मी जस्ट पिक्चर बघितला होता आणि मी तेवढा प्रेरित झालो होतो की मी या विषयावरती मी म्हटलं आपल्याला मार्गदर्शन किंवा थोडंसं मी सांगू शकतो. बी.डी. शिंदे बोलले काय हरकत नाहीये. बी.डी. शिंदेनी प्रवचन दे, मी त्यांना प्रवचनाचं विचारलं तर त्यांनी मला बोलले की ठीक आहे, तुम्ही असं करा, प्रवचन देत आहात तर तुम्ही पहिली जी वर्षावास आहे तो पहिला वर्षावासही तुम्ही घ्या. मी म्हटलं अहो मी मानसिकरित्या अजून तयार नाही, मी फक्त प्रवचन द्यायचं बोललो होतो. म्हणे काय हरकत नाही, तुम्ही प्रवचनही देणार आहात तर तुम्ही तुमच्या घरूनच या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. लॉकडाऊनच्या ह्याच्या जे लिमिटेशन्स असल्यामुळे आपण एकमेकाकडे जाणार नाही आहोत, तुम्ही तुमच्या घरी साजरा करा, आम्ही इथून पाहू. मी म्हटलं काय हरकत नाही. तर गेले 15 दिवस मी याच्यावरती बराच अभ्यास केला, मला त्याच्यातून बऱ्याच वेगवेगळ्या शाखांचा वेगवेगळ्या याचा अभ्यास करायला संधी मिळाली आणि त्यामुळे मी आयोजकांचं आणि बोरसनी मला संधी दिली. हा माझा पहिलाच प्रयत्न होता. या ठिकाणी मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. मी या सर्वांचे खूप आभारी आहे. याच्यासाठी मला खरं तर माझी पत्नी, माझी मुलगी यांनी खूप मोटिवेट केलं. माझे सासूबाई यांनी मला फार माहिती दिली आणि मी या सर्वांचा फार आभारी आहे. आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जर कोणाचा काही प्रश्न असेल तर मी प्रश्न घ्यायला तयार आहे.